So friends, let's see which are the four types of sentences in English language. The first one is declarative sentence means statement म्हणजे विधानार्थी किंवा साधे वाक्य असं मराठीत आपण याला म्हणतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स क्वेश्चन, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य येतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स और कमांड म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, आज्ञा या वाक्यांमध्ये दिलेली असते. एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स और एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. तर या ठिकाणी हे चार प्रकार आपण अभ्यासणार आहोत. सो स्टुडंट, दिस इज द टेबल ऑफ 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. या ठिकाणी चारही प्रकार आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्या फॉर्ममध्ये चारही प्रकारांची नावे आपण घेतलेली आहेत. फंक्शन्स म्हणजे त्यांचे कार्य, कशा प्रकारे ते कार्य करतात आपलं. त्यानंतर एक्झाम्पल्स म्हणजे त्याचे उदाहरणं घेतली आहेत. आणि त्यानंतर कुठल्या प्रकारची विरामचिन्हे त्या वाक्यांच्या शेवटी वापरली जातात हे या ठिकाणी आपण टेबलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर पहिला प्रकार या ठिकाणी आहे डिक्लेरेटिव्ह म्हणजे साधे वाक्य, मराठीत त्याला म्हटले जाते. इंग्लिशमध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं देखील त्याला म्हटलं जातं. द फंक्शन ऑफ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इट टेल्स अस समथिंग. हे काहीतरी आपल्याला सांगण्याचं काम करत असतं. फॉर एक्झाम्पल, जॉन लाईक्स मेरी. ओके, दिस इज द एक्झाम्पल. फायनल पंक्च्युएशन या ठिकाणी आहे. फुल स्टॉप हा या ठिकाणी यूज केला जातो. द नेक्स्ट type of sentence is interrogative sentence, means the question. Okay, function of this form question, it asks us something. यामध्ये काहीतरी आपल्याला प्रश्न केलेला असतो, प्रश्न विचारलेला असतो. फॉर एक्झाम्पल, डज मेरी लाईक जॉन, अँड द फायनल पंक्च्युएशन इन दिस टाईप ऑफ सेंटेन्स इज क्वेश्चन मार्क. या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क हे चिन्ह किंवा विरामचिन्ह वापरले जाते. त्याला मराठीमध्ये प्रश्नचिन्ह असे आपण म्हणतो. द नेक्स्ट वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स और द कमांड, इट टेल्स अस टू डू समथिंग. कमांड म्हणजे आज्ञा असते. कुणीतरी आपल्याला आज्ञा देतो आणि आपल्याला ती आज्ञा फॉलो करायची असते. त्यानंतर एक्झाम्पल या ठिकाणी आहे स्टॉप, क्लोज द डोअर. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स. ह्या आज्ञा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात. फायनल पंक्च्युएशन यामध्ये वापरले जाते, विरामचिन्ह वापरले जाते, उद्गारवाचक चिन्ह और फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क और द फुल स्टॉप. ओके, अँड द लास्ट वन इज एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटिव्ह मीन्स एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक. इट एक्सप्रेसेस सरप्राईज. यामधून आपले भावना ज्या असतात त्या व्यक्त होत असतात. आश्चर्य असेल, दुःख असेल, आनंद असेल, अशा प्रकारच्या एक्सप्रेशन्स किंवा भावना, फिलिंग्स आपल्या या ठिकाणी व्यक्त होत असतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ फनी स्टोरी ही टोल्ड अस. ओके, दिस इज द एक्झाम्पल. आणि फायनल पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह या ठिकाणी कंपल्सरीली वापरले जाते, उद्गारवाचक चिन्ह. ओके, एक्सक्लेमेशन मार्क. We will see all the 4 types of sentences in detail. The first one is declarative sentence, means statement. तर मुलांना आपण या ठिकाणी प्रत्येकाचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रकार आहे या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य किंवा साधे वाक्य. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक अ स्टेटमेंट, दे टेल अस समथिंग, they give us information, and they normally end with a full stop oblique period. The usual word order for the declarative sentence is subject plus verb. तर या ठिकाणी साधे वाक्य कशा प्रकारे दिलेले असते तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वर्ब म्हणजेच क्रियापद अशा स्वरूपात वाक्याची रचना असते. आणि शेवटी वाक्याच्या जनरली फुल स्टॉप हा दिलेला असतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. लुक ॲट दिस एक्झाम्पल्स. तर या प्रकारची वाक्य जी असतात, डिक्लेरेटिव्ह म्हणजे साधी वाक्य, ही एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात. म्हणजे एकतर होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थी देखील असू शकतात. फॉर एक्झाम्पल आर गिवन हिअर. पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स, आय लाईक कॉफी अँड वी वॉच TV last night. These are the positive examples. And negative examples,
I do not like coffee and we did not watch TV last night. ओके, these are the examples. दोघंही प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ सेंटेन्सेस. या प्रकारचे वाक्य सहसा जास्तीत जास्त भाषेमध्ये वापरली जातात. The next type of sentence is interrogative sentence, means question. Interrogative sentence asks a question. They ask us something, they want information and they always end with a question mark. तर या ठिकाणी हे सहसा प्रश्न विचारलेले असतात आणि त्यामधून आपल्याला काहीतरी उत्तर त्यांना आपल्या मार्फत अपेक्षित असते. द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इज. तर काय कशा प्रकारे स्ट्रक्चर या ठिकाणी सेंटेन्सचं असतं. WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक, प्रश्न विचारण्यासाठी जे शब्द आपण वापरतो WH पासून सुरू होणारे ते या ठिकाणी सुरुवातीला वाक्याच्या असतात. प्लस ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्लस शेवटी वर्ब म्हणजेच क्रियापद. अशा प्रकारे वाक्याची रचना असते आणि शेवटी प्रश्नचिन्ह या ठिकाणी असते. There are examples given here. Interrogative sentence can be positive or negative. ओके, या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघंही प्रकार बघायला आपल्याला मिळतात. प्रश्नार्थक वाक्यांमध्ये पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. डू यू लाईक कॉफी? अँड निगेटिव्ह सेंटेन्स इज डोंट यू लाईक कॉफी. These are the examples of interrogative sentence, positive and negative. And the another example from positive sentence, why did you go? Okay, and the next one is negative sentence here, why didn't you go? These are the examples of interrogative sentence. या ठिकाणी ही प्रश्नार्थक वाक्य आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनही प्रकारामध्ये या ठिकाणी interrogative sentence आपण बघू शकतो. The third type of sentence is imperative sentence, means command. Imperative sentence give a command. They tell us to do something and they end with a full stop or period or exclamation mark point. या ठिकाणी कमांड दिलेली असते, आज्ञा दिलेली असते आणि त्या आज्ञेच्या शेवटी फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेशन मार्क दिलेला असतो. द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज. आता या ठिकाणी स्ट्रक्चर कसे असते तर फक्त सुरुवातीला बेस वर्ब म्हणजे वर्ब जे असेल ते दिलेले असते. आणि एक नोट आहे या ठिकाणी, नोट दॅट देअर इज युज्युअली नो सब्जेक्ट बिकॉज द सब्जेक्ट इज अंडरस्टूड इट इज यू. या ठिकाणी कर्ता जो असतो तो अदृश्य स्वरूपात आपल्याला यू हा गृहीत धरावा लागतो. तर कुठल्याही प्रकारचा सब्जेक्ट किंवा कर्ता या ठिकाणी दिलेला नसतो. दीज आर द इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी आहे आज्ञार्थी वाक्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स स्टॉप अँड द निगेटिव्ह सेंटेन्स इज डू नॉट स्टॉप. तर आज्ञा या ठिकाणी दिलेली आहे. स्टॉप म्हणजे थांबा आणि डू नॉट स्टॉप म्हणजे थांबू नका. तर कुठल्याही प्रकारचा कर्ता आपण या ठिकाणी बघत नाही आहे किंवा दिलेला नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्स इज गिव्ह हर कॉफी. तिला कॉफी दे. कोणाला तरी आज्ञा दिलेली आहे. त्यानंतर एक्झाम्पल आहे निगेटिव्ह, डोंट गिव्ह हर कॉफी. नाउ द लास्ट वन इज एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेशन मीन्स उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन ऑर सरप्राईज. अँड एक्सक्लेमेशन अँड दे ऑलवेज एंड विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क पॉईंट. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे उद्गार किंवा इमोशन्स आपल्या मनातील किंवा सरप्राईज म्हणजे आश्चर्य व्यक्त करणारे उद्गार या एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात. त्यानंतर शेवटी या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह विरामचिन्ह वापरले जाते. द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स इज. या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर काय असते, व्हॉट प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. अशा प्रकारे देखील वाक्याची रचना असते. त्यासोबतच दुसरी एक वाक्याची रचना असू शकते वाक्यामध्ये. हाऊने सुद्धा वाक्याची सुरुवात होते. प्लस ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्बसुद्धा या ठिकाणी असते. प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब.
अशा प्रकारे 2 प्रकारे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य दिलेली असतात. Look at these examples. These are the examples of exclamation. What a liar he is. The next one is what an exciting movie it was. या ठिकाणी 2 एक्झाम्पल्स घेतले आहेत. दोन्ही एक्झाम्पल हाऊ आणि व्हॉट या दोन्ही प्रकारांमध्ये आपण कन्वर्ट करून दाखवले आहेत. तर पुढील एक्झाम्पल आहे हाऊ ही लाईड. म्हणजेच पहिल्या वाक्याच्या या ठिकाणी हाऊने वाक्याची सुरुवात करून हे वाक्य केलेले आहे. त्यानंतर 4 नंबरचे जे एक्झाम्पल आहे ते दुसऱ्या वाक्याचे हाऊने सुरुवात करून पुन्हा कन्वर्ट केलेले वाक्य आहे. हाऊ एक्साइटिंग द मूव्ही वॉज. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे उद्गारवाचक वाक्य एक्सक्लेमेशन या ठिकाणी दिलेले असतात. We shall revise these 4 types of sentences. The first one is declarative, second one is interrogative, and third one is imperative, and the last one is exclamative. The one example is converted into 4 types. The first one is he stopped, declarative sentence, means statement. Second one is did he stop, interrogative sentence or the question. The next one is imperative sentence, stop. आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी असते stop. त्यानंतर आहे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. फॉर एक्झाम्पल हाऊ ही स्टॉप. दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सो स्टुडंट, लेट्स सबस्क्राइब फॉर द चॅनल इफ यू लाईक आवर व्हिडिओज अँड ऑल्सो यू विल बी नोटिफाईड आफ्टर सबस्क्रिप्शन फॉर द अपकमिंग व्हिडिओज. So children, till take care. I have given you a mini quiz which you have to give your answers in the comment box. First question is which sentence type is the most common? The options are first one is declarative, second one is imperative, and the third one is exclamative sentence. Who came to the party? Which sentence type is used? Options are interrogative sentence, imperative sentence, or the last one is exclamative sentence. And the last one is which sentence type does not usually use a subject? Options are declarative sentence, imperative sentence, and the last one is interrogative sentence. Give your answers in the comment box.